हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. एकंदरीतच 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि प्रत्येक आठवड्याला त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्या टॉपिकवरचे प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, आणि त्यासाठी ते जे काही PDF आहे ते आपण त्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो आहोत. ओके, किंवा शेअर करतो आहोत. सो सध्या सेकंड वीक मधील अर्थशास्त्र या विषयाला आपण सुरू केलेलं आहे, किंवा या विषयाअंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, याआधी अर्थशास्त्राचे 4 ते 5 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. सो अर्थशास्त्र अंतर्गत हा शेवटचा लेक्चर असणार आहे. ओके, त्यानंतर आपण भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत. या आधीच्या आठवड्यामध्ये राज्यशास्त्र हा विषय आणि त्या विषयाअंतर्गत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण डे 13 13व्या दिवशी लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्देशांक, जे वेगवेगळे निर्देशांक आहेत त्या संदर्भाने आपण प्रश्न बघणार आहोत आणि एकंदरीत त्याचे जे काही टॉपिक आहे ते रिवाईज करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, तो एकंदरीतच लोकसंख्या संक्रमण सिद्धांता संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो पहिला प्रश्न, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत संदर्भात योग्य विधाने ओळखा, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, प्रश्नात विधान काय दिलेलं आहे, तर अविधान दिलेलं आहे की पहिल्या टप्प्यात लोकसंख्येतील घटता दर दिसून येतो, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येतील वाढता दर दिसून येतो, आणि तिसरा स्टेटमेंट किंवा क स्टेटमेंट दिलेलं आहे, तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्येत कमी व स्थिर दर दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच लोकसंख्या संक्रमण सिद्धांता संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आता तुम्ही या आधी आपल्या या युट्यूब चॅनलवर इकॉनॉमिक्स संदर्भात जे काही 8 ते 9 लेक्चरची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या सविस्तर डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ते 2 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्रासाठी आणि भारताच्या लोकसंख्येसाठी दुसरा व्हिडिओ कुठलाही बघण्याची आवश्यकता नाही. ओके, सो त्या व्हिडिओची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. सो ते तुम्ही नक्की बघा. ओके, सो त्या ठिकाणी आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत सविस्तर डिस्कस केलेलं होतं. आता जे काही स्टेट बोर्डमध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत दिलेला आहे त्याच्यात आपल्याला दिसून येतो की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी किंवा एकंदरीत जे काही स्टॅटिस्टिक्स संदर्भात जे अध्ययन करणारे जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर त्यांनी मांडलेलं आहे. त्यापैकी सर्वात प्रमाणबद्ध किंवा अतिशय मान्यता पावलेले लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे A.J. कोल व E.M. हुवर यांनी मांडलेला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपल्याला दिसून येतो. लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात, ओके, सो पुस्तकाचं नाव देखील लक्षात ठेवू शकता, लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात त्यांनी 3 टप्प्यांमधून हे जे काही लोकसंख्या संक्रमणाचा जो टप्पा आहे तो 3 टप्प्यांमधून जातो, अशा पद्धतीने 3 टप्पा असणारा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. ओके, सो पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि या ठिकाणी तिसरा टप्पा दिसून येतो. सो पहिल्या टप्प्यामध्ये जी काही लोकसंख्येतील जो दर आहे वाढण्याचा तो एकंदरीतच घटत्या स्वरूपाचा असतो. का घटत्या स्वरूपाचा असतो, तर या ठिकाणी जन्मदर व मृत्यूदर या दोन्हींचे प्रमाण जास्त असतो. जितका जन्मदर एखाद्या देशामध्ये एका वर्षामध्ये साधारणतः जितका जन्मदर असेल किंवा 10 वर्षात जो काही आपण जनगणना करत असतो तर त्यामध्ये जन्मदराचं प्रमाण त्याच वेळेस जे काही मृत्यूदराचं प्रमाण आहे तर समान असेल, सो अशा वेळेस त्या ठिकाणी जी काही लोकसंख्या वाढ आहे ती अत्यल्प प्रमाणामध्ये होतो, अर्थात जो काही वाढण्याचा दर आहे तो नगण्य असतो. ओके, आणि याला कारणीभूत कोणते घटक आहेत, तर जन्मदर तर वाढतच आहे, जे निरक्षरता, अज्ञान, अशिक्षितपणा, मात्र मृत्यू दरामध्ये देखील वाढ होत आहे. तर का, तर या ठिकाणी जे काही आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत तर त्या सोयीसुविधांचा अभाव आपल्याला दिसून येतो, वैद्यकीय सुविधांचा अभाव, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येतील जो काही मृत्यूदराचे प्रमाण आहे तर ते मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अंधश्रद्धा फोफावलेली असते, दारिद्र्य मोठ्या प्रमाणामध्ये असतो, रूढीवादी जे काही विचारसरणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये असतो. ओके, सो यालाच पहिल्या टप्प्यात म्हटलं गेलेलं आहे. सो पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर घटत्या स्वरूपाचा असतो. त्यानंतर आहे दुसरा टप्पा, याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्समेंट होऊन, अर्थात जे काही पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलेलं आहे की अशिक्षितपणा असेल किंवा अंधविश्वास, सो शिक्षण व्यवस्थेचा प्रॉपर या ठिकाणी अभ्यास झालेला नसतो, आणि पहिल्या टप्प्यामधील जे काही लोकसंख्या वाढीचा जो घटता दर असतो तो मुख्यतः अविकसित देश किंवा विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जो काही वाढीचा दर आहे तो विकसित देशांमध्ये तसेच विकसनशील देशांमध्ये, आणि या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येतील वाढीचा दर मोठ्या प्रमाणामध्ये
वाढता दिसतो किंवा एकंदरीत यातील जो काही लोकसंख्येतील वाढता दर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. औद्योगिकीकरण असेल, आर्थिक विकासामध्ये दुसऱ्या टप्प्यात जी काही लोकसंख्येतील वाढ आहे ती आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी मृत्यू दराचे प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असतं. ओके. जन्मदर त्याच दराने किंवा जन्मदराचा जो प्रमाण आहे तो त्याच मागच्या जे पहिल्या टप्प्यात होत्या त्याच दराने वाढत आहे, मात्र मृत्यू दराचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळे जो काही लोकसंख्या आहे तर लोकसंख्येमध्ये वाढ दिसून येतो. आता मृत्यू दरात का कमी झालेला आहे तर या ठिकाणी जे आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत तर त्या सोयी सुविधा आता लोकांपर्यंत पोहोचू लागलेल्या आहे. त्यामुळे मृत्यू दराचा जो प्रमाण आहे तो कमी होऊ लागलेला आहे आणि यामुळे जो काही लोकसंख्येतील जो वाढता दर आहे तो आपल्याला जास्त दिसून येतो. सो दुसरा टप्पा लोकसंख्येतील वाढता दर. त्यानंतर तिसरा टप्पा आहे कमी व स्थिर लोकसंख्या. याच्यामध्ये लोकांमध्ये जी काही मानसिकता आहे ती हळूहळू बदलू लागते. लोकसंख्या ही कशा पद्धतीने नैसर्गिक संसाधन संपत्तीवर त्याचा एकंदरीतच दुर्भिक्ष लोकसंख्या वाढल्यामुळे होतो आहे ते कळू लागतो. इंटेलेक्च्युअल जे काही बौद्धिक विकास होऊ लागतो, शिक्षणाचा विस्तार होतो, राहणीमानाचा एकंदरीत दर्जा याचा विस्तार होऊ लागतो आणि यावेळेस जन्मदर व मृत्यूदर या दोन्हीमध्ये घट होताना आपल्याला दिसून येतो. ओके. अशा पद्धतीने 3 टप्पे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिलेला आहे पहिल्या टप्प्यात लोकसंख्येतील घटता दर दिसून येतो. दुसरा आहे ब मध्ये दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येतील वाढता दर दिसून येतो आणि क स्टेटमेंट तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्येतील कमी व स्थिर दर दिसून येतो. ओके. सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ओके. सो तीनही स्टेटमेंट संदर्भाने आपण बघितलेलं आहे. पहिला टप्पा वाढता दर त्यामुळे अ बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात घटता दर, दुसऱ्या टप्प्यात वाढता दर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी व स्थिर दर. ओके. सो अशा पद्धतीने तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे आणि तीनही विधान योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ ब क. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते किंवा जाहीर केले आहे? 1911, 1921, 1951, 1961. आता मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की 3 टप्प्यामध्ये एकंदरीतच जे काही स्टेजेस आहे लोकसंख्या वाढीच्या तो स्टेजेसमध्ये पहिला टप्पा, त्यानंतर आहे दुसरा टप्पा, ओके, आणि त्यानंतर आहे तिसरा टप्पा. ओके. सो अशा 3 टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढत असते. सो या दरम्यानचा जी काही एकंदरीतच पहिल्यामध्ये नगण्य किंवा लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो घटता असतो, मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये जो लोकसंख्या वाढीचा दर आहे तो त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येतो आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतो. ओके. सो याच्यामध्ये जे काही संक्रमण आहे सो या संक्रमणाचा जो काही पट्टा आहे तर त्यालाच महाविभाजनाचे वर्ष किंवा या ठिकाणी कुठल्या वर्षामध्ये एकंदरीतच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीने या ठिकाणी महाविभाजनाचे वर्ष म्हणून या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. सो लोकसंख्या वाढीतील जे काही बदल आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येतील अत्यल्प घट जे 1911 ते 1921 या दरम्यान आपल्याला दिसून येतो. महाविभाजनाचे वर्ष आता 1911 ते 1921 मध्ये जी काही लोकसंख्या आहे लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो नकारात्मक होता, म्हणजे लोक कमी जन्माला यायचे पण त्याचा जो काही मृत्यूचा जो प्रमाण होता तो जास्त होता आणि लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह मध्ये होता. ओके. सो निगेटिव्ह मध्ये होता. मात्र 1921 नंतर जी काही लोकसंख्या वाढीचा दर आहे तो पॉझिटिव्ह मध्ये आला, अर्थात प्लस म्हणजे लोकसंख्या वाढ व्हायला लागली. ओके. सो जास्तीत जास्त म्हणजे लोकसंख्या वाढीकडे जी वाटचाल आहे ती सुरुवात झाली आणि म्हणूनच 1921 नंतरचा जो काही हा वाढलेला लोकसंख्या वाढीचा दर आहे तर त्यामुळेच 1921 या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जातं. ओके. सो लक्षात ठेवा महाविभाजनाचे वर्ष 1921 या वर्षाला ओळखलं जातं आणि त्याच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं आहे की महाविभाजनाचे वर्ष म्हणून कोणत्या वर्षाला ओळखले जातो? सो पर्याय क्रमांक 2 1921 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता लोकसंख्येचा जो काही विस्फोट आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो लोकसंख्येत सुधारित जो काही वाढ आहे तो 1951च्या पुढे. ओके. सो 1951 साधारणतः 1981 पर्यंत 51 ते 71 पर्यंत लोकसंख्येचा जो वाढ आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येतो आणि याच टप्प्यामध्ये किंवा या स्टेजमध्ये लोकसंख्येमध्ये विस्फोट झाल्याचे दिसून येतो. ओके. सो जर लोकसंख्येचा विस्फोट कुठल्या कालावधीमध्ये झाला असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा 1951 ते 1981 किंवा 71. ओके. त्यानंतर आहे हळूहळू तिसऱ्या टप्प्याकडे एकंदरीतच जो काही वाटचाल आहे तो होताना दिसून येतो आणि 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येतील जे काही वृद्धी दर आहे त्याच्यामध्ये घट होऊ लागतो. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात योग्य विधाने ओळखा. ओके. सो भारतातील जे काही लोकसंख्या आहे तर लोकसंख्येमधील जी घनता आहे तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता 324 आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे
देशात सर्वाधिक लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात असून दिसून येतो. ओके, सो दिसून येतो. नंतर क स्टेटमेंट आहे, सर्वात लोकसंख्येची कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. ओके, सो योग्य विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो 2011च्या जनगणनेसंदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर देशातील एकूण लोकसंख्या. ओके, देशातील एकूण लोकसंख्या आणि देशातील जे काही देशाला लाभलेलं जो काही क्षेत्रफळ आहे, तर त्यांचं प्रमाण आपण जर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ जर काढलं तर प्रति चौरस किलोमीटर अंतरावर किती लोक राहतात यानुसार लोकसंख्येची घनता काढली जाते. ओके, सो हे या सूत्राप्रमाणे या सूत्रामध्ये दाखवलेलं आहे. आता 2011 नुसार जी काही लोकसंख्येची घनता होती तर 382 होती. ओके, आणि 2001 नुसार 324. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. 2001 नुसार 324, तर 2011 नुसार भारताची जी काही लोकसंख्या घनता होती ती 382 होती. आणि यामध्ये 2001 ते 2011 यात जो बदल झालेला आहे किंवा 2011च्या जनगणनेनंतर 2001 ते 2011 मध्ये जी काही वाढ झालेली आहे लोकसंख्येच्या घनतेत, तर 56 पॉईंटने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो 2011 382 लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून येते. सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठल्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? सो केंद्रशासित प्रदेश आणि ओव्हरऑल जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा दिल्ली. ओके, आणि राज्यांच्या बाबतीत विचारलेलं असेल तर बिहार. आणि फक्त म्हणजे एकंदरीतच ओव्हरऑल विचारलेलं असेल तर दिल्लीमध्ये प्रति चौरस किलोमीटर अंतरावर 11,320 जी काही लोकसंख्या आहे ती आपल्याला आढळतो आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि फक्त राज्यांच्या बाबतीत विचार केला तर 1106 जी काही लोकसंख्येची घनता आहे ती बिहारमध्ये आपल्याला दिसून येतो. सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, फक्त प्रति चौरस किलोमीटर अंतरावर फक्त 17 लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अंदमान निकोबार, मिझोराम, सिक्कीम, नागालँड. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. अंदमान निकोबार 46, मिझोराम 52 आणि सिक्कीम 86. ओके, सो किमान हे 4 जे काही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत तर ते लक्षात ठेवू शकता. इकडे दिल्ली, चंदीगड, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ. ओके, सो हे 5 राज्य अशा पद्धतीने लोकसंख्येची घनता आहे. आता या ठिकाणी जे आपल्याला प्रश्नात दिलेलं होतं की लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात, तर 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता 324 आहे. सो भारताची लोकसंख्येची घनता 324 2011 नुसार आहे का, तर नक्कीच नाही. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण 2011 नुसार लोकसंख्येची घनता आहे 382 आहे. ओके, सो 382 असल्या कारणानं या ठिकाणी स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, सो स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर देशात सर्वाधिक लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात दिसून येतो. सो हे देखील या ठिकाणी योग्य आहे. दिल्ली या ठिकाणी जी काही लोकसंख्येची घनता आहे ती सर्वाधिक आहे, त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर सर्वात लोकसंख्येची घनता कमी असणारी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशमध्ये आहे का, सो या ठिकाणी अरुणाचल प्रदेश 17 लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर अंतरावर आपल्याला दिसून येतो, त्यामुळे क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो ब आणि क, आणि आपल्याला योग्य पर्याय किंवा योग्य विधान विचारलेलं होतं. सो ब आणि क विधान योग्य आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लिंगभाव असमानता निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो GII इनइक्वॅलिटी इंडेक्स. ओके, आता या संदर्भात 2023च्या संदर्भात विचारलं गेलेलं आहे. योग्य विधाने ओळखा. हा निर्देशांक जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित केला जातो. जागतिक आर्थिक मंच म्हणजे काय, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, सो WEF. सो हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे, या अहवालात भारत 146 देशात 126व्या स्थानी आहे. ओके, सो कुठल्या अहवालामध्ये देशाचा जो काही क्रमांक आहे तो कोणत्या कितव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहिती असायला हवी. भारत 146 देशात 126व्या स्थानी आहे का. त्यानंतर क स्टेटमेंट आहे, आइसलँड हा देश सलग 14व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आहे. ओके, सो त्या संदर्भात या विधानांमधून कुठलं विधान योग्य असणार आहे. अ आणि क, अ आणि ब, ब क वरील सर्व योग्य. ओके, आता जेंडर, एक मिनिट. ओके, सो या ठिकाणी जे काही लिंगभाव असमानता निर्देशांक नसून हे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे, ज्याला लिंग तफावत निर्देशांक म्हटला जातो. ओके, सो लक्षात ठेवा लिंगभाव तफावत निर्देशांक, लिंगभाव तफावत
निर्देशांक. ओके, जेंडर गॅप रिपोर्ट. सो हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. या ठिकाणी थोडा प्रश्न प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे. ओके, सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट किंवा गॅप इंडेक्स. आता हे जे काही ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे ते एकंदरीतच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ओके, अर्थात डब्ल्यू ई एफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेद्वारे दरवर्षी रिपोर्ट जे काही आहे ते जाहीर केलं जातं, ज्यामध्ये आर्थिक सहभाग, शिक्षण, आरोग्य आणि राजकीय सक्षमीकरण या 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये लैंगिक समानतेची स्थिती मोजली जाते. ओके, सो लक्षात ठेवा, महिला आणि पुरुषांच्या बाबतीत जे काही जेंडर गॅप आहे तर त्या संदर्भाने महिलांचा आर्थिक सहभाग किती आहे, त्यांच्या शिक्षणामधील जो काही वाटा आहे तो किती आहे, आरोग्य क्षेत्र आणि राजकीय सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांचा जो काही सहभाग आहे तो कशा पद्धतीने आहे, या 4 प्रमुख क्षेत्रांचा विचार करून हे लैंगिक समानतेची स्थिती मोजली जाते आणि त्यानुसार या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट काढला जातो आहे. ओके, 2023 मध्ये आइसलँड हा जी काही देश आहे तर 0.91 गुणांसह जगातील सर्वात लैंगिक समान देश म्हणून पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. ओके, त्यानंतर आहे फिनलँड दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर आहे नॉर्वे. ओके, सो पहिला आहे आइसलँड, त्यानंतर दुसरा आहे फिनलँड आणि तिसरा आहे नॉर्वे. ओके, सो अशा पद्धतीने IFN आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. आइसलँड हा जो काही देश आहे तो एकंदरीतच आतापर्यंत अर्थात 2023च्या अहवालापर्यंत सलग 14वा वर्ष या निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी राहिलेला आहे. ओके, सो 14 वर्षे कंटिन्यू तो या स्थानी किंवा या अहवालात प्रथम स्थानी राहिलेला आहे. 2023च्या अहवालात 146 देशांमध्ये भारत 127व्या स्थानी होता. ओके, सो 127व्या स्थानी 127th रँक जी भारताचे आहे. सो भारताचा क्रमांक 127व्या स्थानी आहे, हे लक्षात ठेवा. आता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये जे निर्देशांक आहेत ते स्त्री आणि पुरुषांचे जे काही एकत्रित जो निर्देशांक आहे तो त्या तफावतीनुसार एकंदरीत ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट काढला जातो. ओके, सो त्यांची तुलना जे काही आयाम आहेत त्या आयामानुसार त्यांची तुलना केली जाते आणि त्यानुसार हे जे काही गॅप रिपोर्ट आहे ते पब्लिश केलं जातं. ओके, सो या ठिकाणी या अहवालामध्ये ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एक जो काही रिपोर्ट आहे तर त्यानुसार काय म्हटलं गेलेलं आहे तर सध्याच्या प्रगतीच्या दराने अर्थात जे काही सध्या जे इक्वॅलिटी ग्लोबल जेंडर इक्वॅलिटीचा जर आपण विचार करता किंवा लैंगिक समानतेचा विचार करता जी काही स्त्रियांच्या बाबतीत किंवा महिलांचं जी काही प्रगती आहे तर त्या दराने जर होत राहिलं तर 2158 या वर्षी, ओके, सो वर्ष आहे, पूर्ण स्त्री पुरुष समानता गाठण्यासाठी म्हणजे 134 वर्ष लागतील. ओके, सो आजपासून 134 वर्ष जर आपण घेतलं तर जवळपास 2158 या वर्षी पूर्णतः लैंगिक समानता प्रस्थापित होईल अशा पद्धतीने या अहवालात म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे विशेष आहे त्यामुळे हे लक्षात ठेवू शकता. ओके, आता प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी थोडं करेक्शन करा. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट अर्थात लिंग तफावत निर्देशांक अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, सो दिलेला आहे. हा निर्देशांक जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित केला जातो. सो WEF द्वारे जागतिक आर्थिक मंच अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित केला जातो. भारत या निर्देशांकात 146 देशांमध्ये 126व्या स्थानी आहे. आहे आइसलँड हा देश सलग 14व्या स्थानी सर्वोच्च राहिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. यापैकी जो स्टेटमेंट आहे आणि बरोबर आहे, मात्र जे स्टेटमेंट आहे ज्याच्यात 126व्या स्थानी दिलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये भारत हा 127व्या स्थानी राहिलेला आहे. ओके, त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे आणि स्टेटमेंट चुकीचा असणारा पर्याय जर आपण वगळला कारण आपल्याला योग्य पर्याय विचारलेला आहे. सो या ठिकाणी आहे, परत या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि वरील पैकी सर्व मध्ये देखील आहे. सो पर्याय क्रमांक 1 आपल्याला आपल्या या प्रश्नाचा योग्य आन्सर मिळणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे निर्यात सज्जता निर्देशांक. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स EPI अशा पद्धतीने म्हटलं जातो. ओके, सो 2022च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. हा निर्देशांक नीती आयोग प्रकाशित करतो. आहे 2022 या वर्षी तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. आहे देशात प्रथम असणारे राज्य तामिळनाडू आहे आणि आहे महाराष्ट्र या निर्देशांकात दुसऱ्या स्थानी आहे. ओके, सो निर्यात सज्जता निर्देशांक संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता निर्यात पूर्वतयारी ज्याला प्रिपेअर्डनेस किंवा सज्जता देखील म्हटलं गेलेलं आहे ज्याला EPI. ओके, सो EPI लक्षात ठेवा. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2022 नुसार
नीती आयोग हे जे काही थिंक टँक आहे तर त्यांनी जाहीर केलेल्या या EPI 2022 रिपोर्टमध्ये तामिळनाडू हा 80.89 गुणांसह देशातील सर्वात अव्वल राज्य ठरलेलं आहे. ओके, सो पहिल्या क्रमांकावर या एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स मध्ये तामिळनाडू हे राज्य राहिलेलं आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक. ओके, सो पहिला आहे तामिळनाडू आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र आणि तिसऱ्या स्थानी राहिलेलं आहे कर्नाटक. ओके, सो कर्नाटक हे लक्षात ठेवा. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक असे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे या स्थानी ते राहिलेले आहेत. आता जे काही आधारस्तंभ आहेत, आधारस्तंभ म्हणजे काय तर थोडक्यात या निर्देशांक जे काही मोजण्याचे जे काही आयाम आहेत तर त्या संदर्भाने पहिले त्या ठिकाणी धोरणांचा विचार करून निर्यात आणि आयातीसाठी जे काही धोरणात्मक दिशा देणारे जे राज्य असतात. ओके, सो आंतरराष्ट्रीय व्यापाराला कुठल्या राज्यामध्ये किती प्रमाणात चालना देतो आहे, त्यांचे धोरण काय आहे, त्या संदर्भाने हे जे काही निर्देशांक आहे ते मोजले जाते. बिझनेस परिसंस्था अर्थात जे काही व्यवसाय आहे तर व्यवसायासाठी जे काही इकोसिस्टम कशी आहे त्या ठिकाणी तर त्याचा विचार करून कुठल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट केला जाऊ शकतो, बाहेरून जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक येऊ शकतो, त्याचा विचार या ठिकाणी केला जातो. निर्यात परिसंस्था. ओके, सो एक्सपोर्ट जे काही इकोसिस्टम आहे, निर्यात प्रदर्शन. ओके, सो एक्सपोर्ट जे काही परफॉर्मन्स आहे तर त्याचा देखील या ठिकाणी विचार केला जातो. ओके, सो एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स संदर्भाने या ठिकाणी पॉलिसी अर्थात धोरण, त्यानंतर आहे बिझनेस इकोसिस्टम, एक्सपोर्ट इकोसिस्टम आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स. सो हे चार जे काही आयाम आहेत किंवा निर्देशक आहेत ते लक्षात ठेवा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील चुकीचे विधान ओळखा. ओके, चुकीचे विचारलेलं आहे, अयोग्य जोडी किंवा अयोग्य विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अनुसूचित जाती या समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक उत्तर प्रदेश या राज्यात आहे. ओके, सो लोकसंख्या विचारलेलं आहे, या ठिकाणी लोकसंख्येचा प्रमाण विचारलेला नाही. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे प्रमाणानुसार. ओके, सो या ठिकाणी प्रमाणानुसार विचारला गेलेला आहे. अनुसूचित जाती या लोकसंख्येची घनता सर्वाधिक, घनता नव्हे तर या ठिकाणी एकंदरीत जे प्रमाण आहे ते प्रमाण पाहिजे होतं. ओके, सो प्रमाणानुसार अनुसूचित जाती या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक पंजाब या राज्यात आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे देशात एकूण लोकसंख्येच्या 16.70%. ओके, 16.70 इतकी जी काही टक्केवारी आहे तर ते लोकसंख्या या समुदायाचा आहे. ओके, सो एकूण लोकसंख्येच्या 16.70% जी लोकसंख्या आहे तर या समुदायाच्या, अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि कुठला स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचा आहे अशा पद्धतीने विचारलेलं आहे. ओके, सो अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल कास्ट जी काही समुदायाची लोकसंख्या आहे ती सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला कुठल्या राज्यामध्ये दिसून येतो तर उत्तर प्रदेश. ओके, दुसऱ्या स्थानी आहे पश्चिम बंगाल आणि तिसऱ्या स्थानी आहे बिहार. ओके, सो उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 41.35 दशलक्ष. ओके, आणि पश्चिम बंगालमध्ये 21.46 दशलक्ष अशा पद्धतीने आपल्याला लोकसंख्या या ठिकाणी दिसून येतो. आणि बिहारमध्ये तिसऱ्या स्थानी म्हणजे 16.5 दशलक्ष अशा पद्धतीने या ठिकाणी पहिले 3 राज्य लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार. ओके, आणि प्रमाणानुसार जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा पंजाबमध्ये सर्वाधिक शेड्यूल कास्ट समुदायाचे लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सर्वाधिक आढळणारे जे प्रमाण आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. एकूण भारताचा विचार करतात सर्वाधिक प्रमाणानुसार असणारे शेड्यूल कास्ट लोक कुठे आहेत तर पंजाबमध्ये आहे. ओके, त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश 25.19% आणि तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल. ओके, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल. सो हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अरुणाचल प्रदेश, नागालँड या राज्यांमध्ये तसेच लक्षद्वीप व अंदमान निकोबार जी काही बेट आहेत तर यामध्ये कुठल्याही अनुसूचित जातींची नोंद झालेली नाही असा एकंदरीत अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा अनुसूचित जातीची लोकसंख्या कुठल्या राज्यामध्ये दिसून येत नाही. ओके, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या ठिकाणी अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल कास्ट संदर्भाने कुठलीही नोंद आढळलेली नाही अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. आता जी काही एकूण लोकसंख्या आहे तर एकूण लोकसंख्येच्या 16.63 अर्थात 16.70 जे काही आहे या ठिकाणी दिलेलं आहे ते बरोबर आहे. ओके, सो 16.63 जे दिलेलं आहे ते ऍक्च्युअल मध्ये 16.63 लक्षात ठेवा, पण 16.70 देखील आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, सो एकूण लोकसंख्येच्या 16.70 जी काही लोकसंख्या आहे तर या समुदायाचा आपल्याला दिसून येतो. ओके, सो प्रश्नात आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. अनुसूचित जाती या समुदायाची जी काही लोकसंख्या आहे ती सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहे, बरोबर आहे. नंतर प्रमाणानुसार जर विचारलं तर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे तर पंजाब या राज्यात दिसून येतो. देशात एकूण लोकसंख्येच्या
16.70% जी काही लोकसंख्या आहे तर या समुदायाचा आहे. सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. अर्थात आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो चुकीचे कुठलाही पर्याय आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही हे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो वरीलपैकी कोणतेही नाही या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे व्यापार तोल. ओके, सो व्यवहार तोल आणि व्यापार तोल संदर्भात आपल्याला योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. आता व्यापार तोल म्हणजे देशाच्या दृश्य व्यापारातील निर्याताची पद्धतशीर नोंदणी. ओके, सो देशाच्या दृश्य व्यापारातील आहेत त्याची निर्यात असणाऱ्याची पद्धतशीर नोंदणी म्हणजे व्यापार तोल अशा पद्धतीने दिलेला आहे. ब आहे वस्तू व सेवांचा समावेश यामध्ये असतो. त्यानंतर क स्टेटमेंट आहे संपूर्ण योजना काळात, अर्थात जे काही पंचवार्षिक योजना आपण राबविलेल्या होत्या तर त्या संपूर्ण योजना काळामध्ये म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत भारतात 1972-73 ते 1976-77 मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल होता असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, त्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की व्यापार तोल म्हणजे काय, सो लक्षात ठेवा व्यापार तोल म्हणजे काय तर एखाद्या देशामध्ये एका वर्षातील देशात आयात वस्तूंची जी एकूण किंमत आहे ती निर्यात वस्तूंच्या किमतीची जी काही फरक आहे. ओके, सो त्याला व्यापार तोल म्हटलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त वस्तूंचा विचार केला जातो. व्यवहार तोलामध्ये वस्तू व सेवांचा विचार केला जातो. ओके, सो व्यापार तोल म्हणजे काय तर आयात वस्तूंची जी किंमत आणि निर्यात केलेल्या वस्तूंची किंमत यांच्यातील जो डिफरन्स असतो त्याला व्यापार तोल म्हटलं गेलेला आहे. जर एका वर्षाची एकूण निर्यात ही एकूण आयातीपेक्षा अधिक असेल, ओके, सो निर्यात जास्त एक्सपोर्ट जास्त असेल आणि इम्पोर्ट जर कमी असेल तर अशा वेळेस तो जो काही व्यापार शेष आहे तर किंवा तो व्यापार जो तोल आहे तो आपल्याला व्यापार शेष किंवा सरप्लस मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो त्याला व्यापार शेष किंवा धन या कीवर्डने आपण दर्शवित असतो. त्यानंतर आहे एका वर्षाची एकूण आयात एकूण निर्यातीपेक्षा अधिक असेल म्हणजे आयात जास्त असेल, इम्पोर्ट जास्त असेल आणि एक्सपोर्ट कमी असेल. ओके, सो इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी, सो अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी व्यापार तूट दिसून येतो. ओके, सो वस्तूंची एकूण आयात आणि एकूण निर्यात यानुसार व्यापार तोल अर्थात बॅलन्स ऑफ ट्रेड काढला जातो. व्यवहार तोल म्हणजे काय तर या ठिकाणी बीओपी ज्याला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हटलं गेलेलं आहे. या ठिकाणी एखाद्या देशाने इतर सर्व देशांचे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे व्यवहार केलेले असतात तर त्याची सिस्टमॅटिक जो काही रेकॉर्ड असतो. ओके, ज्यामध्ये कोणत्या वस्तूंची आयात करण्यात आलेली आहे, कोणत्या वस्तूंची निर्यात करण्यात आलेलं आहे, ओके, कुठल्या सेवा आपण घेतलेल्या आहे, कुठल्या सेवा आपल्या देशातून निर्यात झालेल्या आहे. सो त्या सर्वांचा समावेश या ठिकाणी व्यवहार तोलामध्ये केला जातो. ओके, व्यापार तोलापेक्षा व्यवहार तोल हा नेहमी शेषमध्ये किंवा अनुकूल असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता व्यापार तोलात फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचा विचार केला जात होता. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचा निर्माण होणारे जे काही देणे येण्याचा समावेश होता. मात्र व्यवहार तोलामध्ये वस्तूंशिवाय सेवांचा देखील या ठिकाणी विचार केला जातो. ओके, सो वस्तूंशिवाय सेवांचा देखील या व्यवहार तोलामध्ये अर्थात बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये विचार केला जातो. या ठिकाणी वस्तू प्लस सेवा. ओके, सो वस्तू प्लस सेवा आणि या ठिकाणी फक्त केवळ वस्तूंचा विचार केला जातो. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने एखाद्या देशाच्या जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापार तूट झालेला आहे किंवा व्यवहार तूट झालेला आहे ते आपल्याला लक्षात येत असतो. आतापर्यंत 1972, ओके, सो आतापर्यंत 1972-73 ते 1976-77 मध्ये दोनदा भारताला व्यापार तोल अनुकूल झालेला आहे. व्यापार तोल म्हणजे काय तर बॅलन्स ऑफ ट्रेड अनुकूल झालेला आहे. एरवी म्हणजे साधारणतः जे काही बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते आपल्याला अनुकूल ठरतो आहे. ओके, अर्थात ते नेहमी सरप्लस असतो. मात्र बॅलन्स ऑफ ट्रेड आहे ते आपल्याला थोडा त्याच्यामध्ये तुटीच्या जे काही कन्सेप्ट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो ते लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाचा विकास दरात वाढ होते. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा स्पष्ट करते. ओके, थोडक्यात काय तर जे काही देशाच्या एकूण लोकसंख्येत काम करणाऱ्या किंवा कामकाजी लोकसंख्येचे जे काही सामर्थ्यबल जेव्हा त्याचा विचार केला जातो तर त्यासाठी कुठली संकल्पना किंवा कुठली संज्ञा वापरली आहे याचा या ठिकाणी अशा पद्धतीने स्पष्ट करते. अर्थात कोणती संज्ञा स्पष्ट करते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोकसंख्या विषयक लाभांश, लोकसंख्येचे संक्रमण, लोकसंख्येचा विस्फोट आणि लोकसंख्येची नागरीकरण. ओके, सो आता लोकसंख्येचे लाभांश किंवा जनसांख्यिकीय लाभांश याला म्हणत असतो, ज्यामध्ये
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इनपुट मिळवून देणारं जी काही कार्यक्षमता लोकसंख्या असते, ओके, कार्यक्षम लोकसंख्या साधारणतः आपण बघतो आहोत की 15 ते 64 या वयोगटातील ज्या लोक असतात तर त्यांचा विचार या ठिकाणी लोकसंख्या लाभांशामध्ये केला जातो. ओके, सो लोकसंख्येच्या वयोगटातील बदलामुळे जी काही आर्थिक वाढीची क्षमता असेल, जेव्हा कामकाजी वयोगटातील लोकसंख्येचा वाटा अर्थात 15 ते 64 या लोकसंख्येचा वाटा नॉन वर्किंग अर्थात जे काही काम न करणाऱ्या अर्थात 14 पेक्षा खाली किंवा त्यापेक्षा कमी आणि 62 पेक्षा जास्त यांचा वाटा जेव्हा मोठा असतो तेव्हा त्यापेक्षा याच्यामध्ये जे डिफरन्स काढले जातं तर त्यानुसार लोकसंख्या किंवा जनसांख्यिकीय लाभांश म्हटलं जातं. ओके, सो 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जर जास्त असेल तर त्या देशामध्ये जनसांख्यिकीय लाभांश अर्थात लोकसंख्या विषयक लाभांश प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, सो हेच या ठिकाणी या प्रश्नात विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता युनायटेड नेशन जे काही पॉप्युलेशन फंड आहे ज्याला युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड एजन्सी अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो त्या UNFPA ने 2023 मध्ये एक रिपोर्ट वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट जाहीर केलेला होता आणि त्याचं नाव होतं 8 बिलियन लिव्ज इन्फिनिट पॉसिबिलिटीज. ओके, सो 8 बिलियन लिव्ज इन्फिनिट पॉसिबिलिटीज या नावाचा अहवाल 19 एप्रिल 2023 ला त्यांनी जाहीर केलेला होता आणि त्या अहवालामध्ये भारत म्हणजे आपला भारत चीन या देशाला मागे टाकून या लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे किंवा पहिला देश बनलेला आहे. ओके, सो प्रथम क्रमांकावर गेलेला आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं होतं. ओके, त्या खालोखाल चीन, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो अशा पद्धतीने दिलेलं होतं आणि यामध्येच ज्यात सर्वात मोठा वाटा ओके सो लोकसंख्येचा जो सर्वाधिक लोकसंख्या आपल्या देशामध्ये दिसून येतो तर त्यातल्या त्या जे काही लोकसंख्या लाभांश आहे ज्याच्यामध्ये 15 ते 64 या वयोगटातील लोकांचं प्रमाण जवळपास 65% आपल्या भारतामध्ये आहे. ओके, आणि नॉन वर्किंग जे लोकसंख्या आहे ते 24% अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो सर्वाधिक 65% लोकसंख्येचं प्रमाण या अहवालानुसार आपल्या भारतात दिसून येतं. सो त्यालाच आपण लोकसंख्या लाभांश म्हणत असतो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक. ओके, अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डॅश डॅश यावर आधारित आहे. दरडोई उत्पन्न, सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता, सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता आणि संयुक्त प्रवेश दर. नंतर चौथा स्टेटमेंट आहे सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे. ओके, आता या ठिकाणी जे काही मानव विकास निर्देशांक आहेत सो मानव विकास निर्देशांकाच्या संदर्भाने आपण या आधीच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेलं आहे. 1990 मध्ये सर्वप्रथम जे काही पाकिस्तानचे अर्थतज्ञ होते महबूब उल हक आणि आपल्या भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन या दोन्हींनी मिळून मानवी विकास निर्देशांकाची जी काही संकल्पना आहे ती जगापुढे आणली किंवा त्या संकल्पनेची निर्मिती केलेली आहे. महबूब उल हक यांनी मानव विकास निर्देशांक आणि जे काही आर्थिक विकास याच्यामध्ये डिफरन्शिएशन दाखवून दिलेलं होतं. सो मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून या महबूब उल हक यांना म्हटलं जातो आहे. 1990 मध्ये पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा 1990 मध्ये पहिला मानव विकास अहवाल. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील लोकांचे जे काही जीवनमान आहे, शिक्षण आहे आणि राहणीमान या 3 घटकांचा विचार केला जातो. सो जीवनमान, शिक्षण आणि राहणीमान. ओके, जीवनमानामध्ये जे काही आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आहेत तर त्याचा विचार केला जातो. शिक्षणामध्ये बेसिक शिक्षण अर्थात जे काही एखाद्या व्यक्तीने कितीपर्यंत सरासरी त्या देशातील व्यक्तीने किती शिक्षित आपल्याला दिसून येतो त्यानुसार आणि त्या शिक्षणासाठी जे काही एनरोलमेंट रेशो आहे तर त्याचा विचार या ठिकाणी मानव विकास निर्देशांकामध्ये केला जातो आहे. 2023-24 चा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे. ब्रेकिंग द ग्रीड लॉक री इमेजिंग कॉपरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड. ओके, सो या नावाचं ब्रेकिंग द ग्रीड लॉक री इमेजिंग कॉर्पोरेशन ऑफ द पोलराइज वर्ल्ड करंटच्या दृष्टीने देखील जे काही अहवाल आहे ते महत्वाचा आहे आणि एकंदरीतच अर्थशास्त्र या विषयाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. मानव विकास या निर्देशांकामध्ये भारत 134व्या स्थानी राहिलेला आहे. ओके, सो या 2023-24च्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारत 134th या क्रमांकावर राहिलेला आहे. ओके, तर सर्वात पहिले जे स्थान आहे ते स्वित्झर्लंड या देशाने पटकावलेलं आहे. ओके, सो स्वित्झर्लंड या अहवालामध्ये प्रथम स्थानी राहिलेला आहे. हा अहवाल कोण जारी करतो तर UNDP मार्फत युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत ते पब्लिश केले जातात. ओके,
आता या ठिकाणी जे काही घटक दिलेले आहेत, जे आयाम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्याला जीवनमान म्हटलं गेलेलं आहे, ज्ञानप्राप्ती आणि चांगले जीवनमान. ओके, सो जन्माच्या वेळीच अपेक्षित आयुर्मान याचा विचार केला जातो. ज्ञानप्राप्तीमध्ये शिक्षणामध्ये व्यतीत केलेले सरासरी वर्ष आणि शिक्षणासाठी लागणारा अपेक्षित वर्ष याचा विचार केला जातो. तर चांगले जीवनमानमध्ये दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात पर्चेसिंग पॉवर पॅरिटी यानुसार GNI चा विचार करून या ठिकाणी मानव विकास निर्देशांक काढला जातो. ओके, या ठिकाणी GNI हे लक्षात ठेवा, दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला ग्रॉस नॅशनल इन्कम म्हटलं गेलेलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये यावर प्रश्न विचारलेला होता. आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये ओके, तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये GNI याचा ऐवजी GDP दिलेला होता, स्थूल देशांतर्गत उत्पादन दिलेलं होतं, आणि त्यामुळे तो जो काही स्टेटमेंट आहे तो चुकीचा राहिलेला होता. आणि आपण जर मराठीमध्ये वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात ते सहजरित्या आलेलं असेल आणि आपण ते वरीलपैकी सर्व करून आलेलो असणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, बेसिक डिफरन्स या ठिकाणी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी GNI च्या आधारे काढला जातो. ओके, सो सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेश दर, वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ओके, सो वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट अर्थात GNP. ओके, सो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याचा विचार केला जातो. संयुक्त प्रवेश दर म्हणजे काय, तर जे काही शिक्षणामध्ये सरासरी घालवलेले जे वर्ष आहे त्याचा विचार केला जातो. प्रौढ साक्षरता ओके आणि सरासरी आयुर्मान मर्यादा ओके, सो याचा विचार या ठिकाणी केला जातो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जे काही मर्यादा आहे किंवा एसडीआयचे जे काही गुण कशा पद्धतीने काढला जातो, तर अतिउच्च मानव विकास असणारा देश हे साधारणतः 0.800 पेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउच्च मानव विकास या गटात आहे असं म्हणत असतो. आणि निम्न मानव विकास म्हणजे काय, तर 0.549 व त्यापेक्षा खाली असेल तर निम्न मानव विकास या श्रेणीमध्ये आहे असं आपण म्हणत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे दशवार्षिक वाढ. ओके, लोकसंख्येच्या बाबतीत जे काही डिकेडल ग्रोथ आहे, ज्याला दशवार्षिक वाढ म्हटलं गेलेलं आहे, त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अविधान आहे. ओके, सो प्रश्न काय विचारलेला आहे, तर अयोग्य विधान ओळखा. ओके, सो चुकीचं विधान ओळखायचं आहे. अविधान आहे, भारतातील दशवार्षिक वृद्धी दर 2011 नुसार 16.99% आहे. त्यानंतर ब आहे, महाराष्ट्रातील दशवार्षिक वृद्धी दर 2011 नुसार 15.99% आहे. क स्टेटमेंट आहे, 2011 नुसार ओके, महाराष्ट्रात 2011 नुसार 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर पुणे या जिल्ह्याचा आहे. ओके, सो महाराष्ट्र तसेच भारत स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, आता दशवार्षिक वाढ म्हणजे काय, तर 2001 ते 2011 या दरम्यानची जी काही वाढले गेलेली जी लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये मागच्या तुलनेत अर्थात 1991 ते 2001च्या तुलनेत किती होतं आणि 2001 ते 2011च्या दरम्यान किती त्याच्यामध्ये वाढ झाली आहे, त्यानुसार हे दशवार्षिक वाढ काढल्या जातात. ओके, म्हणजे दर 10 वर्षांचा विचार करून या ठिकाणी दशवार्षिक वाढ काढल्या जातात. सो सन 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा जो काही दर होता, अर्थात दशवार्षिक वाढीचा जो दर होता, तो एकंदरीत 15.99% होता. ओके, आणि राष्ट्रीय पातळीवर हेच दर 17.64% म्हणजे 17.70% किंवा 7% आपण म्हणू शकतो. सो हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील दशवार्षिक वाढ 2001 ते 2011 15.99%, तर देशामध्ये हे जे काही दशवार्षिक वाढ आहे ते 17.64% राहिलेलं आहे. भारतात लोकसंख्या वाढीच्या दरात महाराष्ट्राचा 21वा क्रमांक लागतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता, 21वा स्थान. त्यानंतर आहे सन 1961 ते 1971 दरम्यान. ओके, सो हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी बघतो आहोत. 1961 ते 1971 या दरम्यान जो काही दशवार्षिक वाढीचा जो दर आहे तो एकंदरीत सर्वोच्च दर राहिलेला आहे. ओके, सो 27.47% इतका जो काही वाढ आहे तर या 10 वर्षामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, आता सर्वाधिक दशवार्षिक वाढीचा जो दर आहे तो प्रशासकीय विभागानुसार ओके, सो महाराष्ट्राच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वाधिक दशवार्षिक वाढ आपल्याला दिसून येतो 19.85, तर सर्वात कमी नागपूर. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, प्रशासकीय विभागाच्या संदर्भाने आतापर्यंत परीक्षेत विचारला गेलेला नाही, मात्र भविष्यात यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक दशवार्षिक वाढ महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आणि नागपूरमध्ये सर्वात कमी. ओके, सो पहिले 5 आणि शेवटचे 5 जिल्हे जर विचारलेले असेल तर ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि नाशिक हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात 3 जिल्हे ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर
ठाणेमध्ये दरवर्षिक वाढ 2001 ते 2011 या दरम्यान 36% इतका वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुणेमध्ये 30.37% इतका वाढ झालेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ओके. त्यानंतर आहे सर्वात कमी मध्ये मुंबई, मुंबई निगेटिव्ह मध्ये आहे, अर्थात जी आधीच्या जी वाढ झालेली होती तर त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे किंवा घट झालेली आहे. त्यानंतर रत्नागिरी देखील आपल्याला त्याच्यामध्ये घट झाल्याचे आपल्याला दिसून येतो, अर्थात निगेटिव्ह मध्ये. त्यानंतर सिंधुदुर्ग -2.2, ओके. सो मुंबईमध्ये नकारात्मक वाढ किंवा दशवार्षिक जो काही दर आहे तो नकारात्मक आहे, -7.56%. म्हणजे 1991 ते 2011 या दरम्यान जो काही दशवार्षिक वाढ मुंबईत झालेला होता त्याच्यापेक्षा कमी मायनसमध्ये 7.56 इतका जो काही दर आहे तो घसरलेला आहे. सो मुंबई शहराच्या बाबतीत रत्नागिरीमध्ये देखील तेच आहे आणि सिंधुदुर्गमध्ये देखील तेच, ओके. सो 3 जिल्ह्यांचं हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह मध्ये आहे. त्यानंतर आहे वर्धा आणि भंडारा, ओके. सो हे झाले महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि भारताच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की राष्ट्रीय स्तरावर 17.64% राहिलेला आहे, ओके. आता भारताच्या बाबतीत या ठिकाणी जे दिलेलं आहे 2011 नुसार सर्वाधिक जो 10 वार्षिक वाढ आहे तो कोणत्या कालावधीमध्ये झालेला आहे किंवा द डिकेडल ग्रोथ हे लक्षात ठेवा. 1951 मध्ये जे काही भारतातील 10 वार्षिक वाढ आहे ते 13.31% होता. तर सध्या 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये 10 वार्षिक वाढ 17.64 इतका राहिलेला आहे. आणि सर्वात विचारलेलं असेल तर सर्वाधिक लोकसंख्येच्या मध्ये 10 वार्षिक वाढ 1961 ते 71 या दरम्यान झालेला होता, ओके. जे 1971 या जनगणनेनंतर आपल्याला दिसून येतो, ओके. हे देखील लक्षात ठेवा. सर्वाधिक भारतामध्ये 10 वार्षिक वाढ 1971 या जनगणनेनुसार आपल्याला दिसून आलेले होते. त्याच पद्धतीने 1971च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये देखील 27.45 याच कालावधीमध्ये एकंदरीत आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील लोकसंख्या वाढीचा जो काही दर होता तो सर्वाधिक होता. प्रश्नात काय दिलेलं आहे, भारतातील दशवार्षिक वृद्धी दर 2011 नुसार 16.99% आहे. ब आहे महाराष्ट्रातील 10 वार्षिक वृद्धी दर 15.99% आणि क स्टेटमेंट आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक 10 वार्षिक वृद्धी दर पुणे या जिल्ह्याचा आहे, ओके. आणि अयोग्य विचारलेला आहे. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की भारताचा 10 वार्षिक वृद्धी दर 17.64% राहिलेला आहे, ओके. सो 2001 ते 2011 या दरम्यान 17.64%, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे महाराष्ट्रातील 10 वार्षिक वृद्धी दर 15.99%, सो 15.99% राहिलेला आहे, त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे, ओके. त्यानंतर क स्टेटमेंट आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक 10 वार्षिक वृद्धी दर पुणे या जिल्ह्याचा आहे. सो पुणे जिल्ह्याचा आहे का, तर हे देखील चुकीचं आहे, कारण पुणे जिल्ह्याचा नसून ते एकंदरीतच ठाणे या जिल्ह्याचा आहे, ओके. सो या ठिकाणी क देखील चुकीचा आहे. सो अ आणि क चुकीचा आहे, मात्र ब बरोबर आहे आणि आपल्याला अयोग्य अर्थात चुकीचं विचारलेलं होतं. सो चुकीचं असणार आहे विधान अ आणि क. सो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो, ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, ओके. सो अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने लिहिले आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ए जे कोल, ई एम हुअर, थॉमस रॉबर्ट माल्थस आणि अल्फ्रेड मार्शल, ओके. सो जे काही माल्थस आहे ज्याला थॉमस मार्शल देखील म्हटला जातो. सो थॉमस रॉबर्ट मार्शल यांनी 1798 मध्ये अँड एशे ऑन द प्रिन्सिपल ऑफ द पॉप्युलेशन या नावाचं जे काही ग्रंथ आहे तर त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यात त्याने असं सांगितलेलं आहे की जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि लोकसंख्या आहे याच्यामध्ये जी तफावत कशा पद्धतीने वाढत जाते, याला माल्थसचा सापळा देखील म्हटला गेलेला आहे. तर माल्थसच्या या सिद्धांतानुसार जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या भूमितीय गतीने वाढत असते. भूमितीय म्हणजे काय, तर सुरुवातीला 2 लोकसंख्या असेल तर त्याच्यामध्ये दुप्पट होईल 4 होईल, त्यानंतर 4चे दुप्पट 8 होईल, ओके. 8चे दुप्पट 16 होईल, ओके. अशा पद्धतीने भूमितीय पद्धतीने वाढत असतात, ओके. 2, 4, 6, 8, ओके. आणि जे काही साधन संपत्ती आहे किंवा अन्न पुरवठा आहे, सो अन्न पुरवठा हे गणितीय पद्धतीने वाढत असतात. गणितीय म्हणजे काय, तर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने. आणि कुठेतरी जे काही तफावत आहे किंवा एकंदरीत जे साधन संपत्ती आणि वाढलेली लोकसंख्या याच्यामध्ये जी दरी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि त्यालाच या ठिकाणी माल्थसचा सापळा, ओके. सो माल्थसचा सापळा म्हणून ओळखला जातो, ओके. सो थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी आपल्या या पुस्तकात मांडलेला आहे, ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे थॉमस रॉबर्ट माल्थस.
त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार ओके. सो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनतेविषयी योग्य विधाने ओळखा. ओके. सो योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न ठिकाणी दिलेले आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई या उपनगर या जिल्ह्यात दिसून येतो. त्यानंतर आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली या जिल्ह्यात दिसून येतो. त्यानंतर क स्टेटमेंट आहे 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी घनता आहे ती 315 आहे. ओके. आता भारताची घनता किती आहे 2001 नुसार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहात. सो महाराष्ट्राची घनता 315 होती अशा पद्धतीने दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनगणनेसंदर्भात या ठिकाणी बोललं जातो आहे. आता लोकसंख्येची घनता विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात 2011च्या अंतिम आकडेवारीनुसार दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये आपल्याला किती लोकसंख्येची घनता दिसून येतो तर 365 आणि राष्ट्रीय स्तरावर हे जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 382 आहे. ओके. सो 382 राष्ट्रीय स्तरावर आहे. राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राची जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 17 पॉईंट्सनी कमी आहे. ओके. सो अलीकडे मल्टीलायनर स्वरूपामध्ये अशा पद्धतीच्या स्टेटमेंट देऊन देखील मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारतो आहे. पण पूर्व परीक्षेत देखील यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. लोकसंख्येची जी घनता आहे ती 17 पॉईंट्सनी कमी आहे राष्ट्रीय स्तरापेक्षा. कारण राष्ट्रीय स्तरावर 382 आहे तर आपल्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता 365 आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी घनता होती ती 315 होती. ओके. सो हे लक्षात ठेवा 315 होती आणि 2001 315 ते 2011 365 याचा जे काही डिफरन्स आहेत तर डिफरन्स कितीचे आहेत एकंदरीतच 50चा आपल्याला डिफरन्स दिसून येतो. म्हणजे 50 जी काही लोकसंख्येची घनता आहे ती आपल्याला या 10 वर्षामध्ये वाढल्याचे दिसून येतो. ओके. सो हे लक्षात ठेवा. पहिले 5 आणि शेवटचे 5 जिल्हे दिलेले आहे. पहिले 5 जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे 20,980 इतकी लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर अंतरामध्ये आपल्याला सापडतो आहे. मुंबई शहर 19,652. त्यानंतर ठाणे आहे 1157. पुणे आणि कोल्हापूर. ओके. सो नगर शहर ठाणे पुणे कोल्हापूर. ओके. सो हे लक्षात ठेवा पहिले 5 व शेवटचे 5 जिल्हे. त्यानंतर गडचिरोली 74 आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा. सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा 163. तिसरा आहे चंद्रपूर. ओके. 193. सो हे 3 जिल्हे लक्षात ठेवा गडचिरोली सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर आणि हे 5 जिल्हे लक्षात ठेवा ऍज इट इज उपनगर शहर ठाणे पुणे कोल्हापूर. ओके. आता प्रश्न काय दिलेलं होतं तर महाराष्ट्राच्या जनगणनेसंदर्भात घनता जी आहे त्या संदर्भात दिलेलं होतं. सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई या उपनगर या जिल्ह्यात दिसून येतो. सो बरोबर आहे. ओके. किती आहे तर 20,980 जी लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर अंतरावर आपल्याला दिसून येतो. सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे का सो हे देखील बरोबर आहे. आपण बघितलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी. त्यानंतर क स्टेटमेंट आहे 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता 315 होती. ओके. सो या ठिकाणी 315 महाराष्ट्राची घनता 2001 नुसार होती. ओके. त्यामुळे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असल्या कारणानं आपल्याला योग्य विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सर्व योग्य अर्थात वरील सर्व योग्य या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तुलनाजन्य खर्च लाभ सिद्धांत. ओके. सो तुलनात्मक किंवा तुलनाजन्य खर्च लाभ सिद्धांत खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी मांडलेला आहे. ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, प्रोफेसर पेगू आणि डेव्हिड रिकार्डो. ओके. सो एकंदरीतच अर्थशास्त्रामध्ये जे काही थेरिटिकल पार्ट आहे जे आपण आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासत असतो तर जे काही थेअरी डेव्हलप झालेले आहेत तर त्यानुसार तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत त्यानंतर निव्वळ खर्च लाभ सिद्धांत असे वेगवेगळे थेअरी डेव्हलप झालेले आहेत. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. एक आहे निव्वळ खर्च लाभ सिद्धांत. ओके. सो त्यालाच निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत देखील म्हटला गेलेला आहे. आता ॲडम स्मिथ यांनी सर्वप्रथम राष्ट्राची संपत्ती ज्याला वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये जे काही व्यापारवादी धोरण होतं तर त्यावर जोरदार टीका केली आणि मुक्त व्यापार धोरण यासाठी त्यांनी काही गोष्टी आपल्या पुस्तकात स्पष्ट केलेल्या होत्या ज्यामध्ये तुलनात्मक खर्च सिद्धांताचे अधिक स्पष्ट जे मांडणी आहे तर त्यांनी केलेले होते आणि त्याला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत किंवा त्यालाच निव्वळ खर्च लाभ सिद्धांत देखील म्हटला जातो. सो निव्वळ खर्च लाभ सिद्धांत हे ॲडम स्मिथ यांचे आहे. ओके. सो लक्षात ठेवा जोड्या लावा स्वरूपात आला तर आपल्याला माहिती असायला हवं. आणि श्रम मूल्याच्या आधारावर ओके. सो श्रम मूल्याच्या आधारावर डेव्हिड रिकार्डो यांनी 1918 मध्ये
प्रकाशित केलेल्या द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. ओके, सो द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या पुस्तकामध्ये श्रम मूल्य सिद्धांतातून तुलनात्मक खर्च तत्वाचा विकास केलेला होता. ओके, सो तुलनात्मक खर्चजन्य लाभ सिद्धांत कोणी स्पष्ट केलेला आहे, तर डेव्हिड रिकार्डो यांनी. द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. आता हे थेअरी काय आहे त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर वेळ पाहिजे, त्यामध्ये आपण हे अंडरस्टँड करू शकतो. ओके, सो आपण हे बघणार आहोत पुढच्या वेळेस जेव्हा आपण मुख्य परीक्षेसाठी जो अर्थशास्त्राचा सिलेबस आहे ते आपण कव्हर करू, त्यामध्ये आपण हे सविस्तर बघणार आहोत. ओके, सो तत्पूर्वी तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की तुलनात्मक खर्च लाभजन्य सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर डेव्हिड रिकार्डो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या परकीय गुंतवणूकदारांना सेबीकडे नोंदणी करायची नाही परंतु तरीही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करायचं आहे त्याच्यासाठी डॅश डॅश हा मार्ग असतो. ओके, सो एखाद्या गुंतवणूकदाराला किंवा परकीय गुंतवणूकदार कंपनी आहे त्याला भारताचे जे काही सेबी आहे, ओके, सो सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याच्याकडे नोंदणी करायची नसेल, रजिस्ट्रेशन करायचं नसेल, मात्र भारतीय शेअर बाजारामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी मार्ग काय उपलब्ध आहे? नो रजिस्ट्रेशन इन्व्हेस्टमेंट, पार्टिसिपेटरी नोट्स. ओके, त्यानंतर जनरल अँटी अवॉइडन्स रूल, इन्क्रिमेंटल इन्व्हेस्टमेंट स्कीम. ओके, आता जे काही पार्टिसिपेटरी नोट्स आहेत ज्याला पी नोट्स म्हटलं जातं. ओके, सो पी नोट्स लक्षात ठेवा, यामध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ, ओके, सो सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, या सेबीकडे नोंदणी न करता अर्थात रजिस्ट्रेशन न करता परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरली जाणारी एक वित्तीय साधन किंवा वित्तीय प्रणाली म्हणून आपण या पी नोट्सकडे किंवा पार्टिसिपेटरी नोट्सकडे बघतो आहोत. ओके, सो पर्याय क्रमांक 2 पार्टिसिपेटरी नोट या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी काही उद्देश आणि त्याची रचना काय असते ते दिलेलं आहे. ओके, सो सेबीकडे थेट नोंदणी करण्याची गरज नसते. याच्यामध्ये पी नोट्स जे असतात, ओके, सो त्यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीने रजिस्ट्रेशन न करता आपण एखाद्या शेअर बाजाराच्या मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो. मात्र या संदर्भात जो काही नियमनाचा अधिकार आहे तो आरबीआय कडे असतो. आरबीआय ज्या पद्धतीने पार्टिसिपेटरी नोट्सद्वारे एखादा कंपनी किंवा एखादा गुंतवणूकदार कुठल्या शेअर बाजारामध्ये किती प्रमाणामध्ये गुंतवणूक करू शकतो हे ठरवण्याचे कार्य हे आरबीआयचे असते. ओके, सो ते लक्षात ठेवा. सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी पार्टिसिपेटरी नोट्स या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, लैंगिक सक्षमीकरण मापन निर्देशांक. ओके, सो ज्याला जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, ओके, सो GEM अशा पद्धतीने म्हटलं जातो इंडेक्स. ओके, GEM इंडेक्स, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स इंडेक्स किंवा लैंगिक सक्षमीकरण मापन निर्देशांक संदर्भात योग्य विधाने ओळखा. सुरुवात 1995 पासून झाली. ब आहे, यात 3 आयामांचा समावेश आहे, ज्यात राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग व निर्णय प्रक्रिया. त्यानंतर आहे, याचे मूल्यांकन 0 ते 1 या दरम्यान असतो. आणि चौथा ड स्टेटमेंट आहे, हा अहवाल WEF अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याद्वारे जाहीर केला जातो. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी लैंगिक सक्षमीकरण निर्देशांक किंवा ज्याला जेंडर डेव्हलपमेंट मेजर्स किंवा त्यालाच जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स देखील म्हटलं जातो, सो त्या संदर्भाने या ठिकाणी योग्य आहे. ओके, आता जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स हा एक संमिश्र निर्देशांक आहे जो 3 क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषांचा जो काही समान वाटा आहे तर त्यानुसार जी असमानता आहे तर ती असमानता मोजत असते. आर्थिक सहभाग, ओके, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचं स्थान काय आहे, राजकीय सहभाग किती आहे, आर्थिक संसाधनांमधील जी महिलांकडे असणारे जे काही इंडिपेंडंट किती महिला रोजगारीत आहेत, किती बेरोजगारीत आहेत. ओके, सो इंडिपेंडंटचा विचार करता किती महिला सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी जेंडर एम्पॉवरमेंट जे काही इंडेक्स आहे ते काढले जातं. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यंत्रणेने अर्थात युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ओके, UNDP या संस्थेने 1995 मध्ये एखाद्या देशातील पुरुष आणि महिलांच्या संधीमधील जी विषमता आहे ती मोजण्यासाठी या GEM जेंडर्स एम्पॉवरमेंट मेजर्सचा जो वापर आहे तो केलेला आहे. याच्यामध्ये 3 मूलभूत आयाम आहेत, आर्थिक सहभाग व निर्णय क्षमता, राजकीय सहभाग आणि आर्थिक संसाधनांमधील जी सत्ता, जी स्त्री आणि पुरुषांमध्ये जी आर्थिक संसाधनांमधील जो हस्तक्षेप आहे तो कोणाचा जास्त आहे याचा विचार करून या ठिकाणी निर्देशांक काढला जातो आणि याचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान एकंदरीत आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात काय दिलेलं होतं तर योग्य विधाने ओळखा. सुरुवात 1995 मध्ये, सो सुरुवात 1995 मध्ये झाली आहे का, सो युनायटेड नेशनने
डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे तर त्या अंतर्गत 1995 मध्ये सुरू केलेले आहेत. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. या 3 आयामांचा समावेश होतो, ज्यात राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रिया. ओके, सो राजकीय सहभाग किंवा आर्थिक सहभाग आणि राजकीय सहभाग आणि आर्थिक संसाधनांमधील सत्ता म्हणजे काय, तर निर्णय प्रक्रिया. ओके, सो 3 आयामांचा या ठिकाणी समावेश होतो. मूल्यांक 0 ते 1 दरम्यान असतो का, तर हे देखील लक्षात ठेवा. मूल्यांक हे 0 ते 1 या दरम्यान असतो. ओके, आणि हा अहवाल WEF अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रकाशित केला जातो का, तर चुकीचं आहे. तर ते UNDP मार्फत. ओके, सो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत जे काही अहवाल आहे ते प्रकाशित केला जातो. त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. मात्र ब आणि क या ठिकाणी योग्य आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो ब क योग्य. सो अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण लोकसंख्येच्या संदर्भात आणि निर्देशांकाच्या संदर्भाने येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी 25 ऑगस्टला नियोजित आहे त्या संदर्भाने आपण रिव्हिजन सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लेक्चर्स आपण या अर्थशास्त्र संदर्भाने या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भाने आपण जी काही बॅच लॉन्च केलेली आहे ते आज. ओके, सो आज जी तारीख आहे सो 5 ऑगस्ट. सो 5 ऑगस्टला आपल्या युट्यूब चॅनलचे 5,000 सबस्क्रायबर झाल्या कारणाने ओके, सो आपण 50% डिस्काउंट यामध्ये देत आहोत. ओके, सो 5,000 सबस्क्रायबर त्यासाठी आपण 50% डिस्काउंट देखील देत आहोत. सो त्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल. ओके, सो थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.